ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा आदिवासी बहुल तालुका असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानंतरही येथील आदिवासींच्या मूलभूत गरजा सुखसुविधांची वणवा आजही दिसून येत आहे। दरम्यान 23 जून रोजी शहापूर तालुक्यातील किनोली परिसरातील नडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चाफेवाडी येथील गर्भवती महिलेला रस्ता नसल्याने डोलीने रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले। चाफेवाडी येथील संगीता रवींद्र मुकणे वय 21 या गर्भवती महिलेला प्रसूतीकरिता रुग्णालयात नेण्याकरिता सोमवारी डोलीने घ्यावे लागले। आरोग्य यंत्रणेची रुग्णवाहिका रस्त्यावर येत नसल्याने चाफेवाडीतील पोहोचू शकत नाही। येथील आदिवासी बांधवांनी या महिलेला डोलीत घालून रुग्णवाहिकेपर्यंत नेले। या ग्रामपंचायत हद्दीतील चाफ्याची वाडी ते डोंगरवाडी असा 2 किलोमीटरचा रस्ता आहे। मात्र यातील 1 किलोमीटरची जागा खासगी असल्याने रस्त्यासाठी जागा मिळत नाही। 23 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास संगीता हीच प्रसूती वेदना जाणू लागल्या। रस्ता नसल्याने अखेर आदिवासी बांधवांनी या गर्भवती महिलेला डोलीच्या सहाय्याने रुग्णवाहिकेपर्यंत नेले। रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने या गर्भवती महिलेला आकडी आली। त्यामुळे तिला प्रसूतीकरिता ठाणे जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले। शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगीतासारख्या अनेक गर्भवती महिलांना याअगोदरही अशा असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आहेत। लोकशाही क्षेत्रासाठी गणेश वाघ, शहापूर।